इतके पैसे खर्च करतं का हिशोबाच्या बाहेर इलेक्शन येण्यापुरता, आणि इलेक्शन झाल्यानंतर 5 वर्ष परत भेटायला येत नाही, काही करत नाही. कोपरगाव नगर परिषदेचे निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे आणि सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. कोपरगावात आपण जर राजकीय परिस्थिती पाहिली तर महायुतीतील 3 जे घटक पक्ष आहे, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट, हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहे आणि अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळत आहे. आपण सध्या कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहोत आणि या ठिकाणी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहे योगेश बनसी मोरे हे आपल्यासोबत आहे. आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमके या निवडणुकीमध्ये उतरण्याचं त्यांचं विजन काय आहे ते आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. योगेशजी, माय न्यूजमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आज आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या तुम्ही रिंगणामध्ये उतरलेला आहात. तुम्हाला असं का वाटलं की ही निवडणूक तुम्ही लढवावी? मी गांधीनगरमध्ये, माझा जन्म गांधीनगरमध्ये झाला आणि मी लहानाचा मोठा या गांधीनगरमध्ये झालो. आम्ही सगळे हिंदू मुस्लिम एकत्र राहतो सर्व आणि हसून खेळून राहतो सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मी हे इलेक्शन लढवायचं कारण म्हणजे गांधीनगर भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि स्वर्गीय शंकरांना गंगारे यांचा बालेकिल्ला आहे. ह्या गांधीनगर भागात काही पक्षांनी, आमच्या जे काही नेत्यांनी पक्ष दुसऱ्या चिन्हाकडनं उभे राहिले, त्यामुळे पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी माझ्यावर टाकली का तुम्हाला शिवसेनेचा जे मशाल चिन्ह आहे त्याच्याकडनं तुम्हाला लढावं लागेल. आपल्या शंकरांना गंगारे यांच्या वार्डामध्ये आपल्याला पूर्णपणे ताकदीने उतरावं लागेल. त्या हिशोबाने माझं इथं मी उभं राहिलो. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात, तुम्हाला काय विकासाची कामे या प्रभागात करायची आहे? विकासाचे कामं असे आहे का या गांधीनगर भागामध्ये दवाखान्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी नगरसेवक झाल्यानंतर इथं एक छोटंसं क्लिनिक उघडन आणि गरिबांना एक 10 रुपयेमध्ये मोफत सेवा मिळेल. त्यांना गोळ्या औषधी वगैरे व चेकअप लहानपासून मोठ्यापर्यंत ही सुविधा मी 24 तास चालू ठेवणार. आणि दुसरी गोष्ट, नगरपालिकेच्या लेडीजला जे कामं करावं लागतात नगरपालिकेमध्ये जाऊन, तहसीलमध्ये जाऊन, त्याच्यासाठी मी एक ऑफिस उघडणार. ते 24 तास चालू राहणार आणि ते ऑफिस फक्त ह्याच कामासाठी 2 माणसं नेमलेले राहतील का जे काही कामं असले, नगरपालिकेचे पट्टीचे कामं असो, कसले बी कामं असो, ते कामं आमच्या थ्रू आम्ही करून देणार. आपण जर बघितलं तर जे या प्रभागातील नगरसेवक होते ते अपक्ष म्हणून निवडून आले, त्याच्यानंतर त्यांनी जे सत्ताधारी पक्षामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जे सत्तेतील जे 3 पक्ष आहे, तुमच्या प्रभागामध्ये देखील तसंच चित्र आहे की तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. त्याचा फायदा तुम्हाला होईल? 100% मला फायदा होईल. माझ्या मुस्लिम बांधवाचाही मला खूप मोठा फायदा होईल. माझे सर्व हिंदू बांधव माझ्या संघाचे आणि 100% विजय आपला होईल. कारण असं आहे का हे जो इलेक्शन आहे जातीवर नाही तर फक्त माणुसकीवर आहे आणि विकासावर आहे आणि विकास हा 100% होणार. आपण जर बघितलं तर तुम्ही आज प्रभागामध्ये फिरताय, होम टू होम प्रचार करताय, मतदारांच्या गाठीभेटी घेताय. काय मतदारांशी संवाद साधताना काय अशा समस्या तुम्हाला जाणवल्या का आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करा? खूप मोठ्या समस्या आहेत बारीक बारीक गोष्टींच्या. मी जे सांगितलं तुम्हाला दवाखान्याच्या, आपला नगरपालिकेचा जो दवाखाना आहे समजा, त्याच्यात खूप गर्दी असते आणि इथं पोरं वगैरे आहेत, यांचा दवाखान्याचा खूप मोठा प्रश्न आहे. जे गरीब कुटुंबातले ते खर्च करू शकत नाही. काही लोक न गोळ्या औषध घेता मरून जातात. त्या हिशोबाने मी ही सेवा चालू करणार आहे आणि एक अन्न क्षेत्र मी करणार आहे चालू. पण तुम्ही आरोग्याचा प्रश्न सांगितला, अन्नछत्राच्या बाबतीत सांगितलं, परंतु जे आता मागच्या काळामध्ये नगरसेवक होते ते दावा करताय की संपूर्ण प्रभागाचा आम्ही विकास केलेला आहे, काहीच ठेवलं नाही, फक्त 1-2 रस्ते बाकी आहेत. त्यामध्ये काय तथ्य आहे? तुम्हाला काय वाटतं तुम्ही प्रभागामध्ये फिरताना? बरोबर आहे, विकास केला आहे. काही ठिकाणी नाही झाला, काही ठिकाणी झाला आहे. पण ह्या भागामध्ये जातीवाचीचं राजकारण होतं आणि लहान लहान मुलाला इलेक्शन आल्यानंतर भडकवलं जातं, दारू पाजली जाते, पार्ट्या दिल्या जातात, खूप पैसे खर्च करतात. इतके पैसे खर्च करतात का हिशोबाच्या बाहेर इलेक्शन येण्यापुरता, आणि इलेक्शन झाल्यानंतर 5 वर्ष परत भेटायला येत नाही, काही करत नाही. माझं विजन एकच आहे, इलेक्शन झाल्यानंतर मी निवडून आल्यानंतर फक्त भागाचा विकास करण, 12 नंबरचा विकास करणार 100%, ही ग्वाही देतो. नक्कीच आपल्यासोबत योगेश मोरे यांचे वडील बनसी मोरे आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांनी देखील मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेले होतात आणि अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून समाजकार्यामध्ये आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात किंवा राजकारणात सक्रिय आहात आणि काय इथून मागच्या काळामध्ये तुम्ही सामाजिक कार्य केलेलं आहात? मी गेल्या 40 वर्षापासून भोई समाजाचे कार्य करत आहे और इतर सर्व समाज आहे, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, हरिजन समाज, हे सर्व बंधुभावाने आम्ही एकत्र राहतो आणि त्यांच्या दुःखासुखामध्ये आम्ही सामील होतो. आमची ह्यावेळेस एवढीच इच्छा आहे का ह्या भागामध्ये जो जातीय
तेढ निर्माण झालेला आहे, जातीय तेढ जो निर्माण केलेला आहे या काही राजकीय पक्षांनी, काही राजकीय पुढाऱ्यांनी, तो आम्हाला जातीय तेढ सगळा समाप्त करून इथं फक्त विकास 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 करायचा आहे. सगळे म्हणतात विकास केला, विकास केला. कुठला विकास केला, काय विकास केला? सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या राजकीय पक्षांना ही विनंती आहे की आपण कुठल्याही मुलाला दारू पाजू नये, कुणाला आमिष दाखवू नये आणि कुणाच्याही प्रपंचाचा नाश करू नये. सर्रास मुलं दारू पितात, धाब्यावर बसतात, धाब्यावर झोपून राहतात. घरची आई वाट पाहते की माझा मुलगा येईल आणि मला काहीतरी 1 किलो तांदूळ घेऊन येईल, संध्याकाळी मी शिजवल आणि खाईल. परंतु हे पाहता इथं गांधीनगर परिसरामध्ये सगळा पैशाचा धुमाकूळ चाललेला आहे. सगळ्या पैशाचा धुमाकूळ चालू असल्यामुळे घरचे नातेवाईक त्रस्त झाले आहे आणि सगळ्यांनी मी घरोघरी गेलो, घरोघरी लोकांना भेटलो आता, तर त्यांची प्रतिक्रिया असं आहे की भाऊ, तुमचा जो मुलगा आहे योगेश भाऊ मोरे हा एक व्यापारी मनुष्य आहे. एक आजपर्यंत त्याचे कुठं वाद नाही, कुठं भांडणं नाही आणि एक चांगला प्रतिष्ठाने व्यापाऱ्यामध्ये चांगली त्याची एक पोच आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये पण त्यांचं एक चांगलं वजन आहे. आणि माझ्या पावलावर पाऊल चालून माझा मुलगा पुढं गोरगरिबांचे विकासाचे कामं करेल ही मला आशा आहे. आणि मी सदैव या वार्डासाठी नव्हे तर गोरगरीब जनतेसाठी आजपर्यंत मी सदैव उभा राहिलेलो आहे आणि इथून पुढे पण राहील. हा माझा कर्तव्य आहे आणि मी ते शेवट मरेपर्यंत पाळेल. दादा, आपण जर बघितलं तर 2016ची जी निवडणूक झाली त्यामध्ये या प्रभागातील नागरिकांनी एका अपक्ष उमेदवाराला निवडून दिलं, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी एका राजकीय पक्षामध्ये उडी घेतली आणि तिथून ते उमेदवारी करताय आणि त्यांचा दावा आहे, कालच या ठिकाणी कॉर्नर सभा झाली, त्या दावा करताय की या प्रभागामध्ये कोणतीही विकासाचे कामे आता राहिलेले नाही. असं जाणवतंय तुम्हाला? हो, भरपूर जाणवतं ना. एकही विकासाचं काम झालेलं नाही. उलट असे जे उमेदवार आहेत कधी अपक्ष निवडून आलेत आणि ते फक्त स्वार्थापाठी परत पक्षामध्ये गेले का हे पक्ष मला 25 लाख रुपये खर्च करणार आहेत आणि हे 25 लाख रुपये खर्च करून मी प्रत्येकाला विकत घेईल अशी भाषा वापरून मुलांना दारू पिण्यासाठी याच्यासाठी पैसे वापरले जातात आणि त्यासाठीच पक्षाचा सहारा घेतला जातो. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की तरुणांना जे प्रोत्साहन दिलं जातं, दारू पाजली जाते, कोण सगळे हे घडवून आणतंय, काय सांगा? हे सगळ्या राजकीय पक्ष, राजकीय संघटना एकाचही ना. मी सर्व राजकीय पक्षांचं सांगतो का महामूर पैसा आल्यामुळे सर्व कोपरगाव शहरामध्ये अंधाधुंदी दारूचा नाश होतोय. तुम्ही पहा, भरत मोरे झालं, योगेश मोरे झालं, उद्धव ठाकरे गटाचा एकही नगरसेवक या उभा असलेला उमेदवार एकही व्यसनाधीन झालेला नाही किंवा तो व्यसनाधीन होऊ देणार नाही. असे त्यांच्याकडे गेल्यानंतर लोक सांगतात आम्हाला 500 रुपये मिळतात, तुम्ही पण आम्हाला काही द्या. आम्ही आमच्या मुलांना सांगितलं आपल्याला मुलांना नाश करण्यासाठी 1 रुपयाही सुद्धा द्यायचं नाही. आपला विकास हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नगरपालिका आपल्या दारी असा विकास आम्ही योगेश भाऊ मोरेच्या माध्यमातून राबवणार आहे. आपण जर बघितलं तर गेल्या मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर गांधीनगर भागामध्ये अनेक वेळा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न झाला, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? बरोबर आहे. मी आता पण तेच सांगतोय तर जर जातीयवादी जर मनुष्य तुम्ही निवडून जर दिला तर इथून पुढच्या काळखंडामध्ये आपला भाग नंबर 12 हा दंगलीचा भाग होऊन जाईल आणि रोज इथं दगडफेक होईल, रोज दंगली होतील आणि मग रोज आपल्याला धंदे पाणी करून आपला दरवाजा बंद करून बसावा लागेल. त्यासाठी योग्य तो पात्रतेचा उमेदवार निवडून द्यावा अशी माझी वार्ड नंबर 12च्या जनतेला आणि राजकीय पक्षाला सुद्धा ही विनंती आहे की आपण योग्य तो उमेदवार निवडून द्यावा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा योगेश मोरे यांच्याकडे जाऊ. भाऊ, तुम्ही जे सांगताय की तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय, काय एकंदरीत विजयाचा विश्वास तुम्हाला वाटतो? विजयाचा विश्वास असा आहे का कोपरगावमध्ये नगराध्यक्षपदी जे सपनाताई भरत मोरे उभे आहेत. भरत मोरे हे सामाजिक कार्यकर्ते, ते कुराणाचे पुस्तक काढलं होतं, त्यावेळेस त्यांनी रोजी ठेवून रस्त्यावर उपोषण केलं होतं. असा माणूस सर्व धर्माला घेऊन चालणार आहे, मराठा माणूस आहे, सगळ्या गोष्टींना घेऊन चालणार आहे. आणि त्यांच्या पॅनलमध्ये मी उभा आहे, योगेश बन्सीलाल मोरे. मी मशाल चिन्हाकडनं उभा आहे. माझं उमेदवारीचं क्रमांक आहे 2 आणि सपनाताई भरत मोरे हे नगराध्यक्षाला उभे आहेत. त्यांचं चिन्ह मशाल आहे आणि अनुक्रमानिका नंबर 3 आहे. यांना जास्तीत जास्त मताने तुम्ही विजयी करा आणि तुम्हाला मी ग्वाही देतो की भरत मोरे हे कोपरगावचा नक्षा बदलून विकासाकडे नेतील. थँक्यू. नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते योगेश मोरे, त्याचबरोबर त्यांचे जे पिता आहे बन्सी मोरे यांनी सगळं जे मागील केलेले कामं आहे किंवा सध्या त्यांचं विजन काय या निवडणुकीमध्ये उतरण्यात, त्याचं सगळं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि या प्रभागामध्ये वैद्यकीय सेवेवरती ते भर देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये या प्रभाग क्रमांक 12 मधील जनता नेमकं येणाऱ्या 20 तारखेला कुणाला कौल देणार आणि 21 तारखेला नेमकं काय निकाल लागतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोटेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.